नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आज मी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला कसा लावते किंवा कसा मी घेते, उगवते हे सांगणार आहे. तर हे बघू शकता तुम्ही कुंडीत पालक लावलेला आहे. तर मी तुम्हाला जेव्हा टाकलं तेव्हाच दाखवलं होतं. तर छान असा पालक मी याच्यात लावलेला आहे, गमिल्यात लावले होते मी. हे तांदूळचा खुडून घेतलेला आहे, कारण जेणेकरून तो जास्त फूट करेल. तर तुम्हाला जर अशी झाडं लावायची असतील तर तुम्ही नक्की लावू शकता. शेणखत, कोकोपीट आणि चुलीवरची राख, तुमच्याकडं गांडूळ खत असेल तर ते तुम्ही वापरू शकता. आणि छान अशा ठिकाणी जिथे ऊन लागेल 2-3 तास दुपारी छान असं ऊन लागेल तिथे तुम्ही तुमच्या कुंड्या ठेवू शकता, किंवा तुम्ही जी जागा करेल तिथं ऊन येईल किंवा नाही का झाडाखाली असं सावली नको यायला, तर तिथं तुम्ही ते तुमच्या कुंड्या ठेवू शकता, की जेणेकरून दुपारचं 3-4 तास तरी त्याला छान असं ऊन लागेल. आणि पाणी व्यवस्थित द्या. शेणखत, कोकोपीट, मी वापरते, शेणखत वापरते, कोकोपीट वापरते, किंवा आपली जी चुलीतली राख असेल ती राख, हे वापरून मी झाडे लावत असते. 3-4 प्रकारचे. मी नुसते मातीत नाही लावत, तुम्ही पण पाहिलेलं आहे. तर माती, शेणखत, राख आणि कोकोपीट हे 4 वापरून मी लावत असते. आणि छान असे आपले घरच्या घरी आपण छान अशा भाज्या उगवू शकतो. तर हे बटाटे आहेत बघा. हे बटाटे झाडं एवढे मोठे झालेले आहेत, पण अजून याला खूप वेळ आहे. अजून याला महिना पण नाही झालेला लावून, तर याला भरपूर असा कालावधी लागतो. तर तुम्ही बघू शकता छान असे बटाटे पण आलेले आहेत. आणि जे आपल्याला म्हणजे बाहेरून जे आपण आणून खायचे, तर ते आपण जे घरीच आपण पिकू म्हणजे करून खाऊ शकतो. तर तुम्ही वेळेच्या वेळेला पाणी द्या त्याला. छान असं ऊन लागेल अशा ठिकाणी कुंड्या ठेवा, किंवा तुमच्या बागेची जागा तशा ठिकाणी करा. चांगलं उकरून घेत जा, आळे त्याचे मोकळे करून देत जा. आणि वेळेच्या वेळेला पाणी, वेळेच्या वेळेला शेणखत द्या, कोकोपीट. हे तर आपण ज्यावेळेस हे करतो ओलं त्याच वेळेस. आणि वांग्याची रोपं तुम्ही अगोदर कुंडीत नाही तर दुसरीकडे कुठेतरी लावा, आणि नंतर ते तुम्ही ह्याच्यात लावू शकता. तर म्हणजे गार्डनमध्ये कुठं तुमची जिथे जागा असेल तिथं तुम्ही लावू शकता. तर बघू शकता खूप छान असे वांगे तुम्ही तर कालच तोडलेले आहेत, आणि याच्या अगोदर पण तुम्ही बघितलेले आहेत. खूप सारे वांगे निघालेले आहेत, आणि अजून पण परत नवीन लागत आहे. तर मी जास्त शेणखताचा वापर करते. आणि चुलीतली राख असते आपली, ती राख आपण त्या दिवशी लावलेले फ्लावर आहेत बघा, किती छान रोपलेले आहेत. आणि कांदा पण लावलेला आहे, जेणेकरून आपल्या घरापुरती आपण ताजी ताजी भाजी आपल्या गार्डनमध्ये उगवू शकतो. आणि जी विषमुक्त भाजी असते ती न खाता आपण आपल्या घरीच हे करून भाज्या अशा छान उगवू शकतो, आणि ताज्या ताज्या भाज्या खाऊ शकतो. तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही काळजी घेतली तर छानच भाजीपाला येऊ शकतो. तर नक्की अशा ठिकाणी कुंड्या ठेवा, की दुपारचं ऊन तिथं 3-4 तास येईल. व्यवस्थित पाणी द्या, शेणखत, कोकोपीट वापरा. आणि छान अशा घरच्या घरी राख असेल, जर शक्य असेल चुलीतली राख वापरायची तर ती पण वापरा, तुम्ही टाकू शकता. आणि छान अशा भाज्या तुम्ही उगवू शकता. तर हे बघू शकता, हे वाटाणे आहेत आणि कांदे. हे कांदे मी फक्त घरच्या पुरते म्हणजे पात नाही का आपल्याला पिठलं म्हणा, किंवा आपण हे करतो भरीत वांग्याचं, त्याच्यासाठी मी ते झाडं थोडेसे लावलेले आहेत. आणि फुलं तर तुम्हाला माहितीच आहे, मी फुलं अगोदर दाखवलेली आहे. नागवेल पण दाखवलेला आहे. सगळ्याला मी तेच वापरते, सगळ्यांना माहिती आहे. माझे पहिले जे व्हिडिओ आहेत त्याच्यात मी सांगितलेलं आहे. आणि फवारणीचा व्हिडिओ तर मी तुम्हाला कालच सांगितलेला आहे. कालच्या माझ्या चॅनलवर आहे व्हिडिओ, की मी कशाप्रकारे फवारणी करते. पण जास्त जर तुम्ही उन्हात झाडं असतील तर फवारणीची पण एवढी गरज नाही पडत. तर तुम्ही बघू शकता छान असे वांगे पण आहेत. वांग्याला तर मी काही करत नाही, फक्त राख टाकत असते. सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे जे आहेत वांगे हे करणार त्यांना माहिती आहे. तर राख टाकली तरी वांग्याचं होतं. आणि हे बघा चिक्कूचे झाडं, याला तर मी आहे ना, ज्यावेळेस आमचे कांदे काढले होते शेतातले त्यावेळेस मी इतके म्हणजे खराब कांदे होते ना, ते सारे याच्या बुडाला मी आहे ना पुरून दिले होते, उकरून घेतलं होतं आळं. आणि तेवढे पण ते कांदे त्यात मी टलपरं करून फोडी करून त्यात पुरून दिले होते. तर इतके छान असे आता चिक्कू लागलेले आहेत. आणि रामफळ पण आहे, हे पण आहे. पण खूप व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी ते नाही घेतलं, एवढंच घेतलेलं आहे. तर कसे आहे फळं आणि फुलं आणि भाजी हे तुम्ही बघितलेलंच आहे. तर नक्की तुम्ही पण असं करू शकता, छोट्याशा जागेत छानशा जागेत. तर नक्की करून बघा. चला आपण भेटू परत पुढच्या व्हिडिओत.